शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्च दाब, उच्च दाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेला आणखी 2 वर्षांसाठी म्हणजेच मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत मुदतवाढ देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। केंद्र सरकारने कापसावरील 11% आयात शुल्क शून्य करण्याच्या निर्णयाला 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे। आधीच कापसाला समाधानकारक भाव मिळालेला नाही आणि त्यातच हा निर्णय घेतल्याने यंदाही कापसाचे भाव कमीच राहण्याची शक्यता आहे। या निर्णयाबाबत शेतकरी वर्गात नाराजी आहे। नाशिक शहरावर धुक्याची चादर पसरली आहे। वातावरणात गारवा पसरलेला आहे। गुलाबी थंडी, दाट धुका आणि दवबिंदू असं वातावरण नाशिककर अनुभवतायत। मुंबई महानगरपालिकेने मुंबईत रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असून पावसाळ्यामुळे थांबलेली ही कामं येत्या 1 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत। मात्र यावेळी मुंबई महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते काँक्रिटीकरणाची इत्यंभूत माहिती देणारा डॅशबोर्ड तयार केलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना आपापल्या विभागातील रस्त्यांची कामं कधी सुरू होणार, रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार याबाबतची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे। केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत देशातील 130 शहरांमध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 करण्यात आलं। त्यामध्ये पुणे शहराला 10वा क्रमांक मिळालेला आहे। गेल्या वर्षी पुणे शहराला या सर्वेक्षणात 23वे स्थान मिळालं होतं। महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहराची हवेची गुणवत्ता सुधारलेली आहे। गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी रात्री उशिरापर्यंत पीएमपी प्रवासी सेवा सुरू होती आणि या काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 1070 फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 5,35,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। ॲपलनं आपलं नवं एअरपॉड्स प्रो 3 लॉन्च केलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे हे प्रीमियम ऑडिओ एक्सपिरियन्स देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहेत। एअरपॉड्स 3 प्रो मध्ये कस्टम आर्किटेक्चर मिळतं आणि यामुळे चांगला बास आणि क्लिअर ऑडिओ ऐकू येतं असं कंपनीनं म्हटलंय। आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे। आयफोन 17 सिरीज भारतामध्ये लॉन्च झाली आहे। यामध्ये प्रो मॅक्स आणि एअर हे व्हेरियंट आहेत। 82,090 रुपयांपासून हा फोन भारतात उपलब्ध असणार आहे। बीएमसीच्या जाहीर प्रारूप आराखड्यावर आजपासून सुनावणी होणार आहे। प्रारूप आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना आलेल्या आहेत। ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 270 हरकती सूचना प्राप्त झाल्या होत्या आणि या हरकतींवर आज पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात सुनावणी पार पडणार आहे। मुंबईत एकूण 698 किलोमीटर लांबीच्या रस्ते कामांपैकी आतापर्यंत 49% कामं पूर्ण झालेली आहेत। उर्वरित कामं ऑक्टोबर महिन्यापासून हाती घेण्यात येणार असून ही सर्व कामं पूर्ण होण्यास 2027 उजाडणार आहे। त्यामुळे खड्डेमुक्त मुंबईचा हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून सुमारे 1.5 वर्ष लागणार आहे। मुंबईतील 85% रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इलेक्ट्रिक वाहनांबद्दल माहिती असली तरी चार्जिंग सुविधा, वित्तीय सहाय्य आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना मर्यादित प्रतिसाद मिळतोय। परिणामी मुंबईमध्ये शाश्वत सार्वजनिक वाहतूक प्रणाली निर्माण करण्याची प्रक्रिया मंदावत असल्याचं एका अभ्यासातून उघड झालंय। गर्भपात करू इच्छिणाऱ्या अल्पवयीन मुलींची गोपनीयता महत्त्वाची आहे। नको असलेली गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या गोपनीयतेचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं 3 आठवड्यांमध्ये मार्गदर्शक तत्त्व तयार करून ती अधिसूचित करा असे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले। मुंबई महानगरपालिकेच्या विवाह नोंदणी सेवांतर्गत आता शनिवार आणि रविवारी देखील विवाह नोंदणी करता येणार आहे। एवढंच नव्हे तर सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये दररोज होणाऱ्या नोंदणींपैकी 20% नोंदणी या जलद विवाह नोंदणी सेवा म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहेत आणि या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्यांना नोंदणीच्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। डोंबिवलीतील रेरा प्रकरणात अडकलेल्या 65 इमारतींसंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली आणि या इमारतींमध्ये राहणारे निरपराध रहिवासी हे गुन्हेगार नाहीत, खरे गुन्हेगार म्हणजे विकासक असून कारवाई त्यांच्यावरच व्हावी अशी ठाम भूमिका बैठकीमध्ये मांडण्यात आली। आशिया चषकासाठी भारतीय संघ सज्ज झालाय। आज दुबईमध्ये यूएई विरोधात भारताचा सामना रंगणार आहे। यूएई विरुद्ध भारतीय संघ प्लेइंग 11मध्ये प्रयोग करण्याची शक्यता आहे। पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी या सामन्याला महत्त्व प्राप्त झाले। आशिया कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्ताननं हाँगकाँगचा पराभव केला। हाँगकाँगचा 94 धावांनी पराभव करत अफगाणिस्ताननं विजयी सुरुवात केली। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। हत्या प्रकरणातील 6 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 15 सप्टेंबरपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पुण्यामध्ये 4 दिवसांपूर्वी आयुष कोमकरची आंदेकर टोळीनं हत्या केली होती।
गोकुळ दूध संघाची सभा यावर्षी देखील वादळी झाली आणि गोंधळातच सर्व विषय मंजूर करण्यात आले. संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, तर शौमिका महाडिकांनी मात्र याला तीव्र विरोध दर्शवला. मराठा आरक्षणासंदर्भातील जिआरची अंमलबजावणी करण्यास थोडा कालावधी लागेल हे मनोज जरांगे यांनी समजून घ्यावं अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे. तर कोणताही दबाव सरकारवर नव्हता, विचार करून निर्णय घेतलाय, त्यामुळे भुजबळांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करणार असं विखे पाटील म्हटलं. सत्ताधारी भाजपची आरक्षण देण्याची इच्छा नाही, सगळ्यांना झुलवत ठेवण्याचा त्यांचा प्लॅन आहे असा आरोप महादेव जानकर यांनी केला. ओबीसींच्या ताटातलं सरकारनं ओरबाडून घेऊ नये असंही जानकर म्हटलंय. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स बजावलंय. राजला 15 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजूच्या मृत्यूनंतर माओवाद्यांच्या देशभरातल्या संघटनेचे सर्वोच्च नेतृत्व जहाल माओवादी देवजी उर्फ संजीवकडे देण्यात आलंय. तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजीकडे माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चिपळूणमधील मयूर भोजने या तरुणानं मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत शिवीगाळ केल्याप्रकरणी तेढ निर्माण झाला. 2 मित्रांमधील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून संबंधित तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली. बीडच्या परळी रेल्वे स्टेशन परिसरात 6 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ अंबेजोगाईच्या उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. आरोपीवर जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. हिंगोलीच्या महावितरण कार्यालयावर जिल्ह्यातील बाह्य स्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज मोर्चा काढला. वेतन रखडल्यानं हा मोर्चा काढण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपामुळे ग्रामीण भागात अनेक प्राथमिक उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवा कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित सेवेमध्ये समायोजन करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. भाकड जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्यानं शेतकऱ्यांनी शिव आर्मी संघटनेच्या नेतृत्वात संगमनेर प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी पोलीस आणि शेतकरी आमनेसामने आले, त्यामुळे प्रांत कार्यालयाच्या आवारात काही काळ तणावाचं वातावरण होतं. सकल ओबीसी समाजावर अन्याय झालाय, ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. चोपड्यातील तहसील कार्यालयावर सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारा मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईविरोधात बीडमधील महसूल कर्मचारी आक्रमक झाले. गेवराई तहसीलमधील 12 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याविरोधात 1200 कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा टाकल्या आणि त्यामुळे 11 तहसील कार्यालयामधील कामकाज ठप्प झालंय. दरम्यान मागणी मान्य न झाल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 450 कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं गेल्या 20 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. सेवेमध्ये कायम करण्यासह मानधनवाढ आंदोलन सुरू असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. करमाळा प्रकरणानंतर अजित पवारांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. दरम्यान सांगलीमध्ये स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेकडून अजित पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून समर्थन करण्यात आलं. हिंगोली शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे इसापूर गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला. पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे शेतातून परत येणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ उभं राहावं लागलं. वर्ध्याच्या देवळी तालुक्यात 150 एकरातील सोयाबीन आणि कपाशीचं पीक जळून खाक झालं. लुडो कीटकनाशकामुळे पीक जळालं असून शेतकऱ्यांनी क्रॉप केमिकल्स कंपनीविरोधात रोष व्यक्त केला, तर आमदार राजेश बकाने यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील गिरवलीतील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग मोजणीला विरोध केला. जमीन मोजणीला विरोध केल्यामुळे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अजय बुराडेंना अटक करण्यात आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रोश केला. अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील 66,644 शेतकऱ्यांची 51,103 हेक्टर क्षेत्रावरील जिरायत आणि बागायत पिकं बाधित झालेली आहेत. शेतात पाणी साचून राहिल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे, तर 80% पंचनामे पूर्ण झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. यवतमाळच्या आणि तालुक्यातील कोसदनी, साकूर आणि मुकिंदपूर या मार्गाची दुरवस्था झालेली आहे. डांबरीकरणाचं काम कंत्राटदारानं अर्धवट अवस्थेत सोडल्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत, तर अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या अलिबाग वडखळ रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. दरम्यान अलिबागकरांनी प्रशासनाला निवेदन देत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबचे सर्प संशोधक विवेक बावनकुळे यांना भंडारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या रावणवाडीमध्ये दुर्मिळ विंचू सापडला. दुर्मिळ विप स्कॉर्पिओ म्हणजेच चाबूक विंचू पश्चिम घाट प्रदेशात आढळून येत होता. सांगलीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडून आलं. उंट, घोडे आणि बैलगाडीसह पारंपरिक वेशभूषेत ईद निमित्त मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मराठा समाजाकडून पुष्पवृष्टी करत मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं. पश्चिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी इथे पीएम श्री जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्र शाळेतील विद्यार्थी भावूक झाले. गेल्या 7 वर्षांपासून सेवा देणारे शिक्षक उमेश गहुले, संतोष मुळे आणि शिक्षिका उषा गवई यांची बदली झाल्यानं विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. डोंबिवलीच्या छेडा रोडवर वृद्ध महिलेला अवजड वाहनानं उडवलं. पालिकेचे पथदिवे दुरुस्त करणाऱ्या ठेकेदाराचं वाहन महिलेच्या अंगावरून नेलं आणि अपघाताची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जुन्नर तालुक्यातील बोरीगावच्या परिसरातून मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या अॅल्युमिनियम धातूच्या तारांची चोरी करणाऱ्यांना पकडण्यात आळेफाटा पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी सौरभ ओमकार तांगडे आणि विशाल सूर्यवंशी यांना आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून फरार आरोपी विकास कुऱ्हाडे आणि सिद्धेश साळुंखे यांच्या साथीनं सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. 6 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. मात्र आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे शिवसेना उभाटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी आक्रमक भूमिका घेतली. विटांची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरनं सायकल स्वाराला चिरडलं आणि या अपघातात 65 वर्षीय ओमराज टेंभुणीकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यात इंस्टाग्रामवर रील बनवून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. हातात खंजीर घेऊन रील बनवणं या तरुणांना महागात पडलं. नेपाळमधील चिघळलेल्या परिस्थितीत मागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा संशय आध्यात्मिक गुरु तथा आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केलाय. संसदेत घुसून जाळपोळ करणं, शासकीय मालमत्तेचं नुकसान करणं चुकीचं असल्याचं मत श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केलं. 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 7 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आणि याच प्रकरणी विशेष न्यायालयाच्या निर्णयाला या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. दोषपूर्ण तपास किंवा तपासातील त्रुटी या बाबी आरोपींना निर्दोष सोडण्याचं कारण असू शकत नाही, अशी अपील त्यांनी दाखल केली. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन तिच्या व्यक्तिमत्वाच्या हक्कांचं रक्षण करण्याची आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मना तिचं नाव, छायाचित्र, साधर्म्य असणारी छायाचित्र आणि AI निर्मित अश्लील सामग्रीचा बेकायदा वापर करण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे.